हनुमानजी राम प्रभूला विचारतात, मृदुल मनोहर सुंदर गाता सदसवना तपवाता की तुम तीन देव महको नर नारायण की तुम दो जग कारण तारण बहु भंजन धरणी भार की तुम अखिल भुवनपति लीन मनुजावतार। प्रभु ने सांगितलं, कौसलेश दशरथ के जाए हम पितु वचन मानी बनाए नाम राम लक्ष्मण दो भाई संग नारी सुकुमारी सुहाइया हरी वैदेही विप्र फिरी हम खोजते। दीड ओळीमध्ये परिचय दिला प्रभूने। दशरथाचे पोरं, माझं नाव राम, माझा भाऊ लक्ष्मण, सीता नावाची पत्नी माझी चोरीला गेली, तिच्या शोधार्थ आलो, बस झालं, एवढाच परिचय। भगवान आहे, प्रभू आहे, ईश्वर आहे, देव आहे, परमात्मा, अख्खा रामायण उघडा, एकही शब्द नाही। दशरथाचे पोराव। आता माणसं छातीला बोर्ड लावून फिरतात, मैं भगवान हो। अरे तर भगवान तू कोरोनाच्या वेळेला कुठं गेलता रे? माणसं मरत होती, 6 डेड बॉड्या पेटवल्या एका चितेवर, भगवान तू गेलता कुठं? नाही भगवान। कौसलेश मनी दशरथ के जाय, दशरथाचे मुलं, माझं नाव राम, हा माझा भाऊ छोटा लक्ष्मण। प्रभू पहिचानी परिव गई चरणा सोस कुमा जाई नाही बरणा। वडकलं हनुमानजीनं माझा मालक आहे, आणि जेव्हा कडकडून मिठी मारली पहिल्या भेटीत हनुमानजीला प्रशस्ती पत्रक दिलं रामचंद्राने, आप मुझे लखन जी से भी प्यारे लगते हो। लखन जी से भी प्यारे म्हटल्यावर काय वाटलं असेल लक्ष्मणाला? चाचा, दुसरा गरम डोक्याचा भाऊ असता तर डोकं डबल गरम झालं असतं की अरे 13 वर्षे मी सेवा केली बाबा, नवरा बायको झोपत होते, मी पहारा देत होतो, कंदमुळे बोरं फळं काट्या कुट्यातून आणायचो, दाबून खायचे, एक दिवस नाही म्हटलं लक्ष काही खाल्लं, कारण कोण्या गावचं शेपूटवाला आता भेटलं आणि त्याला माझ्यापेक्षा प्रिय ठरवलं दादानं, नाही का? दुसरा भाऊ डबल झाला असता गरम। पण मोठ्याच्या संगतीतली माणसं मोठ्या विचाराची असतात। लक्ष्मणाने विचार केला की माझ्यापेक्षा हनुमान प्रिय का ठरवला? आणि बरोबर दादाचं उत्तर शोधलं। हनुमान शंकरजी आहे, लक्ष्मण शेष आहे। म्हणजे महादेवाच्या गळ्यातला दागिना म्हणजे साप, आणि दागिन्यापेक्षा दागिना घालणारा प्रिय असतो, हे लक्षात ठेवा। अरे 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे, पण मुलं बाय नाही, शेठजी 900 सायाशे करून झालं लेकरू एक, 5 वर्षाचं, काळं सावळं, गिरीगुरुजी सावळं नाही काळं, काळं म्हणजे काळीच्या रानात दुपारी 2 वाजता नांगरून ठेवलेल्या रानात ते 5 वर्षाचं लेकरू कपडे काढून अर्ध्या रानात बसवायचं तर ओळखू येत नाही लेकरू कुठं आहे। ओळखायचं कसं? आता नाही का मोबाईल हरवला म्हणजे मिस कॉल देऊन बघतात, वाजला तर वाजला शेजाऱ्याच्या खिशात। तसं आपण बांधावर उभं राहून ते लेकरू हसवायचं, ते हसलं का त्याचे 2 दात दिसतात पांढरे, त्याच्याहून ओळखा, ते बघा दात पांढरे दिसतं, तिथं बसलंय, इतकं काळं, पण त्याच्या बापानं 10 तोळ्याचं लॉकेट करून दिलं त्याला। लॉकेट पिवळं आहे आणि बाळ सावळं आहे। उत्तर शोधा। पिवळ्या लॉकेटपेक्षा मायबापाला सावळं बाळ अधिक प्रिय आहे। लक्ष्मणानं उत्तर शोधलं, मी शेष आहे, हनुमान शंकरजी आहे, याच्या गळ्यातलं मी लॉकेटच का नाही? म्हणून दादा म्हणत असतील, आप मुझे लखन जी से भी प्यारे, कारण लॉकेटपेक्षा लॉकेट घालणारं प्रिय। उत्तर लक्ष्मणानं शोध। मेरा सखा सुग्रीव ऋषमुख पर्वत पर रहता है, उनको दर्शन देने के लिए इतने ऊंचाई पर क्यों ले जा रहे हनुमान? पैदल चलते चलते थक गए। अब तक थके हुए मालिक वाहन की सुविधा नहीं थी, अब तो बिगर पेट्रोल की गाडी तयार है। हनुमानजी आपल्या पद्धतीने बसले, उजव्या खांद्यावर रामाला घेतलं, डाव्या खांद्यावर लक्ष्मणाला घेतलं। खांद्यावर, कडेवर नाही, कारण बुद्धिमताम वरिष्ठम। कडेवर जर घेतलं चाचा तर जबाबदारी घेणाऱ्यावर येते, खांद्यावर बसवलं जबाबदारी बसणाऱ्यावर जाते। माझं खोटं असेल तर बरेच आजोबा इथं बसलेले आहे, त्यांनी आजचं रामायण संपल्यावर घरी जावं, आपला आपला नातू घ्यावा, नातू कडेवर घ्या, आजा धरतो नातवाला, नातू खांद्यावर बसवा, नातू धरतो आज्याला। हे उद्या मोबाईलवर सांगा मला, खरं आहे का नाही? तसं हनुमान बुद्धिमताम वरिष्ठम। हनुमानजीने विचार केला, कडेवर घेऊन दोघाला सांभाळल्यापेक्षा खांद्यावर बसवलं की दोघं मला पकडतील, म्हणून उजव्या खांद्यावर राम आहे, डाव्या खांद्यावर लक्ष्मण आहे। डोळे मिटले, राम रटन केलं। बोलिए रामचंद्र भगवान की जय, जय श्री राम। वाह। ऋषमुख पर्वतावर तिथे सुग्रीवासोबत मैत्री करून दिली। सुग्रीवाला विचारलं, यहाँ क्यों रहते हो?
सुग्रीवाने आपली जन्मकथा सांगितली गिरी गुरुजी. एकदा ब्रह्मदेवाच्या डोळामध्ये मळ झाला, त्याने तो करांगोळ घेतला, ती करांगोळी झटकली, तो मळ खाली पडला, त्याचा एक वानर तयार झाला, त्याचं नाव वृक्षराज. आणि त्या वृक्षराज नावाच्या वानरानं ब्रह्मदेवाला विचारलं, हमें क्यों निर्माण किया? राक्षस मारने के लिए. कहाँ जाऊ? दक्षिण की ओर जाओ. आणि तो वृक्षराज नावाचा वानर दक्षिण दिशेकडे राक्षस मारत मारत एक विहीर काठापर्यंत भरत आली होती. आणि हा वानर काठाला उभा राहून पाण्यात बघतोय, तर याचं प्रतिबिंब याला दिसलं. याला वाटलं माझ्यासारखं बलवान वानर लपून बसलं. हे गदा घेतलेलं खांद्यावरचं आतल्याला म्हणतंय, इथं लपला का रे? ते तसंच बोलतंय, प्रतिबिंब आहे ना. इथं लपला का रे? भीती वाटते का माझी? भीती वाटते का माझी? तू काय समजला? खालचं म्हणतं, तू काय समजला? येऊ का? येऊ का? टाकली उडी. टाकली उडी म्हटल्यावर पाण्यात बुडालं. ते वर आलं, वानर राहिलं नाही प्रभू. एका सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर. इतकी सुंदर की तिच्या सौंदर्याकडे पाहून दोघं झाले पागल. एक इंद्र, एक सूर्य. सूर्याचं वीर्य खलन झालं, त्या स्त्रीच्या कंठावर पडलं. इंद्राचं केसावर. हिंदीमध्ये केसाला बाल म्हणतात. बालों से जिसका जन्म हुआ वो मेरा बडा भाई बाली. कंठाला ग्रीव म्हणतात, त्यापासून झालो म्हणून माझं नाव सुग्रीव. ही जन्मकथा सुग्रीव सांगतोय प्रभूला. आणि दोघांचं एकमेकावर प्रेम इतकं की शब्द नाही. प्रीती रही कछु बरणीन जाई. वर्णन करायला शब्द नाही, एवढं भावाभावाचं प्रेम. पण एक दिवस मध्यरात्र होती. मायावी राक्षस आला, माझ्या भावाला आवाज देऊ लागला, बाली बहारा. गदा घेऊन माझा भाऊ बाली त्याला मारायला. मी मदतीला गदा घेऊन मागे मागे भावाच्यात एका गुहेमध्ये शिरला. तेव्हा माझा भाऊ वाली म्हणाला, सुग्रीवा 15 दिवस माझी वाट बघ. 15 दिवसात त्याला मारून येतो. नाही आलो समजायचं वाली मेला. 1 महिना होतो मालक. 1 महिन्याने रक्ताचा पाटच वाहत आला. मला वाटलं माझा भाऊ वाली मेला, तो राक्षसून मला मारल म्हणून मोठा दगड घेतला, गुहा बंद केली आणि किष्किंधा नगरात आलो. लोकांना सांगितलं वाली मेला. लोकांनी मला राजा केलं, सिंहासनावर विराजमान झालो. इकडे वाली मेलाच नव्हता. त्यानं स्वसामर्थ्यानं दगड बाजूला केला, नगरात आला, तर मी राज्यावर बसलेला. त्याचा गैरसमज झाला. राज्य मिळण्यासाठी लेका गुहा बंद करून आला का रे बैमाना? ऐकून घेईना. माझं खूप मारलं, माझं राज्य हिसकावलं, बायको हिसकावली, हाकलून दिलं. तेव्हापासून इथे राहतो. यहा क्यों रहते हो? आणि इथे मी सुरक्षित आहे मालक. का? दुदुंबी नावाचा राक्षस, त्यानं समुद्राला हरवलं, हिमालयाला हरवलं. त्याचं वालीसोबत युद्ध झालं. वालीनं त्याचे 2 तुकडे केले. त्या रक्ताचा सडा मातंगुरूच्या यज्ञात येऊन पडला. यज्ञाचा विध्वंस झाला. मातंगुरूनं शाप दिला, ज्या वालीने इथपर्यंत रक्त पोहोचवलं, माझा शाप आहे, तो वाली या प्रदेशात फिरला, त्याची अर्धी शक्ती खलास होईल. म्हणून वाली इकडे येत नाही, मी सुरक्षित आहे. एका बाणात मार तुझ्या भावाला वालीला. कहना आसान है प्रभू, करना खतरे की बात है. बहुत बलवाला मार मेरा भाई है. तुम्ही एका बाणामध्ये दुदुंबीच्या हाडाचा ढीग आणि ताडूचा छेदन कराल तर विश्वास बसेल. प्रभूने विनाश आया, दुदुंबीच्या हाडाचा ढीग आणि ताडूचा छेदन केलं. बस बस प्रभू, आप विश्वास हो गया कि आपके हाथों से बाली मरने वाला, लेकिन आप क्यों आए? माझंही तसंच दुःख आहे रे बाबा. माझी पत्नी कुठ्या राक्षसानं चोरून नेली, त्या शोधार्थ इथपर्यंत आलो. तुमची पत्नी चोरीला गेली? मग काही दिवसापूर्वी एक राक्षस एक महिला नेत होता. आम्ही 5 जण बसलो होतो. ती रडत होती, बचाव दौडो, बचाव दौडो, बचाव. तिने एक गाठोडी सोडली आहे मालक, आमच्याकडे आहे ती. आण बघू. सुग्रीवानं ती गाठोडी आणली, रामचंद्रानं सोडली. पाहिले तर सीतेचे दागिने, केसातले केयूर, कानातले कुंडलन, पायातली पैजणं. रामचंद्रानं ओळखलं माझ्या सीतेचे दागिने आहे आणि प्रभूचे डोळे भरून आले. पण खात्री करण्यासाठी भावाला बोलवलं, लक्ष्मणा इकडे रे. आला. अरे हे ओळखतो का रे तू? रहीम चाचा मागचा पुढचा विचार केला नाही, पैजनावर डोकं ठेवून जे लक्ष्मणाचं रडणं सुरू झालं. दादा, पैजन माझ्या सीतामाईचे आहे. कुंडल आणि केयूर माझ्या नाही ओळखीची. अरे पैजन ओळखली, कुंडल केयूर. आज मनातलं बोलतो दादा. माझ्या सुमित्रा मायची शपथ घेऊन सांगतो, 13 वर्षात माझ्या वहिनीचं तोंड नाही पाहिलं. म्हणून नाहम जाणामी केयुरे,
नाहम जानामि कुंडले. पैजण कशी ओळखली? रोज तुमच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचो, मग शेजारी बसलेल्या वहिनीच्या पायावर तसंच डोकं टेकून आश्रमातून बाहेर निघायचो. 13 वर्षे वहिनीच्या पाया पडून पडून पैजण ओळखीची झाली दादा. पण वहिनीच्या तोंडाकडे न पाहिल्यामुळे कुंडल आणि केयूर ओळखीची नाही. प्रभूच्या डोळ्याला धारा लागल्या, पण लक्ष्मणाचे डोळे लाल झाले. गलत आदमी के साथ मित्रता की भैया आपने. काय फायदा यांचा? यांच्यापेक्षा जटायू बरा मेला राम कार्यासाठी. हे 5 जण बसले होतो म्हणतात. ती रडत होती, बचाव दौडो बचाव दौडो. एक तरी धावलं का 5 मधलं? कशाला मैत्री करता? शांत हो. मैत्री करण्याची 3 कारणं आहे. पहिले कारण योगाग्नीत विलीन व्हायच्या वेळेला शबरी म्हणाली होती सुग्रीव के साथ मित्रता करो. दुसरं कारण सीतेनं ज्याला लायकीचं समजून दागिने टाकले. आणि तिसरं कारण महत्वाचं, ज्याला माझा मारुती डावलत नाही त्याला हा राम कधी डावलत नाही. धरितीच्या हाती संत कृपावंत, मग पाळी पंढरीनाथ लढा त्या. बस सुग्रीव युद्ध करना है. दूसरे दिन सुबह सुग्रीव गदा लेकर किष्किंधा के मैदान में भगवान रुक्ष के पास इशारा किया. सुग्रीव ललकार उठा. बाहर आओ बाली. बाली बाहर आओ. सुग्रीव ने ललकार तो बाली ने सुना आवाज सुग्रीव की. बाली गदा लेकर खड़ा हो गया. महल में तो तारा रोती, मत जा पतिदेव. हट जा तारा. 33 करोड़ देवताओं को बंदीवास में डालने वाले, रावण को बगल में दबाने वाले बाली को ललकार रहा. सुग्रीव मैं क्या छुप के बैठूं? बाली बहारा. आ रहा हूं सुग्रीव. गदा लेकर किष्किंधा के मैदान में सेठ जी. हाँ शाबाश सुग्रीव शाबाश. तेरे हिम्मत बाली के साथ टक्कर लेने आया है. बकवास बनकर बाली मरने को तैयार. सावधान सावधान सावधान. आक्रमण. सुनत बाली क्रोधातुर धावा. गई कर चरण नारी समुझाव. सुनपति जी नहीं मिले सुग्रीवा. ते दो बंधु तेज बल शिवा. कौशले ससुत लक्ष्मण रामा. कालऊ जिति सकई संग्रामा. अस गई चला महाभिमानी. तोड़ समान सुग्रीव जानी. समाधान है दोनों गदाधारी. चला लेकिन दोपहर के बाद घबरा गया सुग्रीव. इधर बाली उधर सुग्रीव, इधर बाली. तो सुग्रीव भागने की कोशिश कर रहा. वीर है वो बहु बहाली. अति तरजा मुटिका मारी महाधुनि गरजा. सुना ला. वीर है वो बहु बहाली. अति तरजा मुटिका मारी महाधुनि गरजा. अब सुग्रीव विकल होई भागा. मुष्टि प्रहार वज्र समलागा. अब सुग्रीव विकल होई भागा. मैदान छोड़ के सुग्रीव भाग गया तो सीना निकाल करके बाली बोला, भागे गया ना बे. कल आया किष्किंधा तो जिंदा नहीं छोडूंगा. वाली विजयी मुद्रण दरबारात तारेनं विजयी वालीचं पंचारती ओवाळून स्वागत केलं. पण सुग्रीव लट 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 कापत रामचंद्राकडे येऊन रडू लागला. मालक काय 17 तारखेपासून बाता आणत होता. ऐसा करूंगा तैसा करूंगा वैसा. आणि काय केलं? पळण्यात वसतात म्हणून वाचलो. दुसऱ्या ठोक्यातच मेलो असतो. तसं नाही ले का? तुम्ही दोघंही भाऊ एका चेहऱ्याचे. ओळखता येईना मला सुग्रीव कोण न वाली कोण.
अरे जर मी वाली समजून सुग्रीव मारला असता तर मित्रद्रोही ठरलो असतो ना. आता उद्या लढाई, उद्या नको. देवळ्या सारसा अंजनपूर इथं मधुकरी मागतो, पण ते बायको नको, इस्टेट नको, लाता खाणं नको. प्रभूनं सुग्रीवाच्या पाठीवरून हात फिरवला, पीडा दूर केली. सकाळी सुग्रीवाच्या गळ्यात फुलाची माळ घातली. मेली कंठ सुमणके माला. हे काय? याची दोन कारणं. ज्याच्या गळ्यामध्ये मी विजयाची माळा घालत असतो त्याचा कधी पराजय होत नाही, एक कारण. आणि दुसरं कारण, मला ओळखता येईल ना रे. काय? ज्याच्या गळ्यात माळ, बरं का शेठजी, माळेश्वरी दिंडी जमला आता. ज्याच्या गळ्यात माळ तो सुग्रीव, आणि माळ नाही तो वाली. तुम्ही काय करणार? मी बिना माळेचं मारणार, माळवाला सांभाळणार. मला वाटते कळतंय तुम्हाला. प्रभूजी कालचा नवा दम होता. त्याला जायचं, जाऊ दे, पोराला जायचं, जाऊ दे, ते उदास नको. एक दोन असले तर. दुसऱ्या दिवशी चल सुग्रीव. किष्किंधा के मैदान में रुक्षे के पास भगवान खड़े, इशारा किया, सुग्रीव ललकार उठा. दूसरे दिन बाहर आओ बाली. बाली बाहर आ. बाली ने सुना आज भी आया. गदा लेकर बाली तो तारा रोती है पैर पड़ के. मत जा, हट जा तारा. आज भी आया वो. आज बाली जिंदा रहेगा नहीं तो सुग्रीव, दोनों में से एक रहेगा. तारा, रुमा का पति मारा जाएगा नहीं तो तेरा तारा का पति. गदा लेकर बाली मैदान में. शाबाश सुग्रीव. अबे कल तो तुम दबा के भाग गया था बे मैदान छोड़ के. आशा रखता हूं मैदान छोड़ के भागना नहीं. बकवास बनकर बाली मरने को तैयार. सावधान 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 सावधान. आक्रमण. सुग्रीव शरीर तनु भाकुल गई सब पीरा. मेली कंठ सुमन के माला, पटवा पुनि बल देह विशाला. पुनि नाना विधि भई लड़ाई, घमासान लड़ाई. लेकिन सुग्रीव घबरा गया. रामचंद्र ने सोचा आज सुग्रीव भाग के चला गया तो कल युद्ध में आने वाला नहीं, विलंब नहीं करना चाहिए. रामचंद्र तैयार हो गए. धनुष पर बाण लगाया भगवान. बहु झाला बाला सुग्रीव कर, बहु झाला बाला सुग्रीव कर. ये हारा
सरतानी तीर निकला बालिका मर्म भेद परहा विकल मई सरंगे लागे पुण्य विट बैठ देख प्रभु आगे परहा विकल मई सरंगे लागे। गिर पड़ा बाली जमीन पर, रामचंद्र सामने खड़े और तड़पता हुआ बाली रामचंद्र को सवाल पूछ रहा। बाली धर्महित अवतरे गुसाई, धर्महित अवतरे गुसाई, मारे मोही व्याध किनारे, मारे मोही व्याध किनारे। धर्महित अवतरे गुसाई, धर्महित अवतरे गुसाई, मारे मोही व्याध किनारे, मारे मोही व्याध किनारे। मैं बैरी सुग्रीव पियारा, मैं बैरी सुग्रीव पियारा, मैं बैरी सुग्रीव पियारा, मैं बैरी सुग्रीव पियारा। अब गुणनाथ कवन मोहे मारा, अब गुणनाथ कवन मोहे मारा, अब गुणनाथ कवन मोहे मारा, अब गुणनाथ कवन मोहे मारा। धर्महित 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 अवतरे गुसाई, मारहु मोहि व्याध किनारे, मारहु मोहि व्याध किनारे। धर्म हेतु अवतरे गुसावी, धर्म हेतु अवतरे गुसावी, मारे मोहि व्याध किनारे, मारे मोहि व्याध किनारे। धर्म हेत अवतरे गुसाई, धर्म के लिए अवतार लेते, अधर्म करते हो। सामोरासामोर युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म, झाडाच्या आडून बाण मारणं हा पारध्याचा न्याय, मारे मोही व्याधी की नाही। बरंच शाब्दिक बाण नाही चाचा। तारा अंगद, तारेला प्रभूने उपदेश केला। मरता मरता वालीनं अंगदाचा हात प्रभूच्या हातात दिला। मेरा एकलौता बेटा, आपके कार्य में 100% का स्वीकार करो। वालीची उत्तर क्रिया, सुग्रीवाच्या ताब्यात राज्य, युवराज पद अंगदाला। आणि प्रभू म्हणाले आता पावसाळ्याला प्रारंभ होतोय, 4 महिने मी या प्रवर्षण पर्वतावर थांबणार आहे, पण पावसाळा संपला म्हणजे सीतेचा शोध घ्यायचा विसरू नकोस। 4 महिन्याचा पावसाळा संपला तरी एकही दिवस सुग्रीव प्रभूच्या दर्शनाला सुद्धा आला नाही। शेठजी, एवढा जीव बैमान होतो, ज्यानं राज्य मिळवून दिलं, प्रतिष्ठा बायको मिळवून दिली, त्याच्या दर्शनाला आलं नाही चातुर्मासात। पावसाळा संपला, रामचंद्र म्हणाले लखन जी भैया, पूरी बारिश खत्म हुई, एक भी दिन आया बेवकूफ दर्शन करने। लखन नाचने लग गया। मैंने तो पहले दिन बोला था भैया ये मैत्री करने लायक नहीं है। उसको क्या लगता है, जिस बाण से मैंने जिस बाण से मैंने बाली को मारा, वो बाण मेरे पास बचा है, उस बाण से सुग्रीव को मार डालूंगा। बस 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 भैया, आप मेरी भाषा में बात कर रहे। बड़े भाई को मारने का काम बड़े ने किया, छोटे को मारने का काम छोटा लखन करता। जाओ लखन, मारा मारी म्हटलं प्रवीण जी की लक्ष्मण 120 आवरत नव्हतं त्याला। मारना नहीं रे लखन, तो भय दिखाकर लावतात सका सुग्रीव, भीती दाखवणार। ठीक आहे भैया, आता भीती दाखवायची मर्यादा सांगितली नाही का, शेषाचा अवतार आहे, फणा उघडण्यात माणसं मरतात। म्हणून प्रभूने हनुमंताला सावध, मारुती इकडे या, हा लक्ष्मण गरम डोक्याचा काही कमी जास्त करून बसेल, जा बरं तुम्ही सुग्रीवाला सावध करा। याला भगवान म्हणता, दयेनं भरलेला आहे। हनुमानजी घाई घाई आले, सकाळचे 9 वाजले होते रे अश्विन, सकाळचे 9 वाजले होते शेठजी, तरी सुग्रीव घोरत होता पलंगावर। हनुमानजी गदा घेऊन त्याच्या शयन कक्षात, त्याच्या पलंगाजवळ याचं घोरणं चाललं। चातुर्मासात एकही दिवस प्रभूच्या दर्शनाला आलं नाही। लाल डोळे मारत राहायचे, कारण मैत्री यांनी करून दिली होती। मूठ आवळली गदा आणि कानाजवळ तोंड नेलं सुग्रीवाच्या, मारत राहणं। ओ
झाले का जागे आहे तुम्ही? खाऊन घ्या गोड खा. सुग्रीव उठला. काय मारते रा? चातुर्मासात एक दिवस थोपाट दाखवायला आला नाही. केवढा अनर्थ. ते धाकटा होता का नाही लक्ष्मण, मैत्री मंजूर नाही ते तुझं गाव पेटवायला आला आता. बापरे, आता काय करू? जेवढे वानर आहे तेवढा सांग एकमेकाला चला म्हणा. 18 पद्म वानर प्रभूकडे उड्या मारत निघाली. आदेश दिला सुग्रीवानं. लक्ष्मणानं दोरी ओढली कडकडात. हे काय? हे तुझं गाव पेटवायला आला त्यानं दोरी ओढली. दोरी ओढण्यात एवढा हादरा? हो. मग बाण लागण्यात कसं? तूच लाव हिशोब कसं होईल. इतक्यात लक्ष्मणाचा आवाज आला. बहाराव सुग्रीव! लटलट कापू लागला. हे प्रकरण तुम्हीच मीठ मारुती राय. हो, प्रकरण वाढू ठेव तू. मी हा ना. प्रवीणजी यावं लागलं. हनुमानजीचे डोळे टोमॅटो सारखे लाल, आपल्या लक्ष्मणाचे आग ओकत होते डोळे. आता काय करावं म्हणून हनुमानजीने डोकं चालवलं. रामचंद्राचं गुण सुरू केलं. गुणगान. रामचंद्र कुठं बरं नाही लागा. गुणगान ऐकण्यात लक्ष्मण पागल झाला. बाण भात्यात, धनुष्य खांद्यात, मागं लक्ष्मण, पुढे मारोतराव. सगळी कळेंबोरून माऊलीचे भक्त आलेले आहे. जाधवर साहेब, देशमुख परिवार, मुरगुडे साहेब, काटे कुटे मुरकू. पुढे लक्ष्मणजी मागे शयन कक्षात. लक्ष्मणाच्या चरणावर डोकं सुग्रीवान क्षमा केली. प्रभूकडे सगळे येतात. प्रभूनेही क्षमा केली. 4 तुकड्या झाल्या. एक पूर्व दिशेकडे, एक पश्चिम, उत्तर दक्षिण दिशेकरता राखीव तुकडी, ज्यात हनुमानजी आहे, नळ आहे, नीळ आहे, जामवंत आहे. अंगदजी तुकडीचे प्रमुख आहे. हनुमानजीनं मालक, हा आम्ही सीतेच्या शोधार्थ चाललोय, पण सीतामाईची भेट झाल्यावर त्या कशावरून विश्वास ठेवल आमच्यावर की आम्ही रामाचे भक्त आहोत? काही ओळख द्या ना मालक. प्रभूचे डोळे भरून आले. मारुती, मला वाटलं 18 पद्म वानरात तूच हे ब्रह्मचारी डोकं चालवशील. घे बाबा मुद्रिका. जिभेवर ठेवली बरं का. प्रभू मुद्रिका मेली मुख माही. निघाले. सर्वांना तहान लागल्याचा उल्लेख आहे. आता समजून घ्या. आपलं घड्याळ झपाट्यानं पुढे चाललं. समजून घ्या. आणि बऱ्याच कथा तुम्हाला ऐकायला मिळालेल्या आहे अनेक ठिकाणी. माऊलीच्याही दरबारात कथा, डॉक्टर साहेब ते सगळे नियोजक आहेच. तहान लागल्याचा उल्लेख गुहेमध्ये शिरले. तिथे स्वयंप्रभा नावाची तपस्विनी. का रे, पाणी पिवण्या, फळे खावण्या, रामाचे दूत आहात ना रे तुम्ही? हा, सीतेच्या शोधार्थ चालला ना? हा, डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद करा. उघडा. समुद्राच्या काठाला येऊन पोहोचले. आता समुद्राचं खारं पाणी पिऊ शकत नाही. अवधी संपताला काय करावं अशा विवंचनेत सगळे असताना एक संकट आलं. डॉक्टर साहेब, पंख जळालेला एक पक्षी गडबडत येऊ लागला. बहुत दिन से भूखा हूं, भगवान ने भोजन भेजा है मेरे लिए, सभी बंदर को खाता हो. म्हणले झालं. रामाचं दर्शन नाही, सीतेचा शोध नाही, हे आपल्याला जिवंत ठेवत नाही. आपल्यापेक्षा जटायू मेला बिचारा राम कार्यासाठी. जटायूच नाव ऐकलं थांबला. थांबा, जटायूचं नाव घेता तुम्ही? हा, तो माझा लहान भाऊ होता. तुम्ही मोठा संपाती नाव. मी तुम्हाला खात नाही पण फारशी मदत करत नाही. अरे, सूर्याच्या रथाचे घोडे खाण्याची आमची इच्छा झाली. ती दोघाही भावाची. आम्ही गेलो. अतिउष्णतेनं सहन न झाल्यानं जटायू पडला. त्याची माझी या जन्मी भेट नाही. मी अजून वर गेलो. अतिउष्ण माझे पंख जळून भस्म झाले. मी इथे पडलो. चंद्रमा नागमुनी सांभाळ केला. त्यांनी सांगितलं, त्रेतायुगात रामाचे दूत सीतेच्या शोधार्थ येतील. त्यांच्या दर्शन तुमच्या पंखात चैतन्य येईल. माझ्या पंखात चैतन्य आलं. मी फारशी मदत करत नाही. दृष्टी चांगली आहे. इथून दिसते मला. ती बघा, सीता अशोक वनात अशोक वृक्षाच्या खाली स्वतःच्या चरणाकडे दृष्टी लावून बसलेली. असं सांगून संपाती निघून गेला. तपास लागला, जायचं कोणी? अंगजी म्हणाले, एकाच उडीत जातो पण येऊ शकत नाही, कारण मला शाप आहे. अक्षय बघितला तर माझी अर्धी शक्ती अक्षयात जाते. प्रत्येकजण आपलं आपलं सामर्थ्य सांगत होते डॉक्टर. पण शेवटी हनुमानजी काही बोले ना. मुरकुटे साहेब तिथे जामवंत आले. राम काज लगी तव अवतारा, सुनतई भयवू पर्वताकारा. पर्वताच्या आकाराचे झाले. उड्डाण भरायच्या तयारीमध्ये आहे. आणि याच ठिकाणी नेमकं किष्किंधा कांडाचा पूर्ण विराम आहे. इथे श्रीमद सुंदर कांडाला सुरुवात झाली. अतुलित बलधाम भीमशैलापदेहम धनुजवन कृशाणम ज्ञानिनामग्रगण्यम सकल गुण निधानम वानराणाम